केंद्रावर आणून देणं असं आपण अपेक्षित म्हटलेलं आहे। या ई कचऱ्यामध्ये विजेवर आणि बॅटरीवर चालणाऱ्या सर्व वस्तू यामध्ये आहेत। आपल्याकडे दिलेल्या नोटमध्ये त्याची सविस्तर माहिती आहे। घरामध्ये वापरली जाणारी उपकरणं, त्यासोबतच केबल्स, वायर्स, संगणकाच्या ॲक्सेसरीज, सर्व गोष्टी या त्याच्यात आहेत। आणि त्याचसोबत ह्या सगळ्यामध्ये ज्या बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू आहेत, ज्याच्यामध्ये खेळणी किंवा तत्सम काही गोष्टी या सुद्धा त्याच्यात आहेत। त्या स्वरूपात त्यासोबत सेल्स जे बॅटरीमध्ये वापरले जातात असे केमिकल, लिथियम आयन बॅटरीज, अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत। या सर्व गोष्टी 26 तारखेला आणि 24 तारखेला एकत्रित झाल्यानंतर त्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता प्राप्त केलेल्या जे रिसायकलर्स आहेत त्यांच्यापर्यंत हे देण्यात येईल। त्यामधले कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे दोन्ही रिफर्बिश होतील आणि दुरुस्त होऊन पुन्हा इथल्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये त्याचं वितरण होणार आहे देणगी स्वरूपात। त्याच्यामुळे आपल्याच स्वरूपातल्या कचऱ्याचा पुनर्वापर करून काही गोष्टी तयार होतील आणि त्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटर हे पुन्हा अशा ठिकाणी दिले जातील। यासाठीचा एक अभिनव प्रयोग हा होणार आहे। पूर्ण इकोव्हिजन फाउंडेशन गेली 12 वर्ष पुणे आणि परिसरामध्ये हा प्रयोग करत आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये 1000 पेक्षा जास्त संगणक आणि लॅपटॉप हे आपण या माध्यमातून जुन्यातनं नवीन करून हे त्यांच्यापर्यंत, गरीब विद्यार्थ्यांपर्यंत किंवा ग्रामीण भागातील शाळांपर्यंत, गरजू संस्थांपर्यंत हे आपण पोहोचवलेले आहेत। आणि जवळपास 200 ते 250 टन कचरा, ई कचरा हा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यामध्ये पूर्ण इकोव्हिजन ही सक्सेसफुल ठरलेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सगळ्यांमार्फत अशी विनंती आहे की, निवेदन आहे की आपण सर्वांनी ई कचरा म्हणजे काय याविषयीच्या मोहिमेमध्ये, ई यंत्रण मोहिमेमध्ये सहभागी व्हावं, समजून घ्यावं आणि हा जो काही ई कचरा आहे हा ई कचरा त्या ठिकाणी डोनेशन स्वरूपामध्ये द्यावा, जेणेकरून त्याचं पुढचं विल्हेवाट लावण्याकरता तो सोयीचा जाईल। आणि त्याच्यानंतर रेग्युलर या सगळ्या विषयामध्ये आपला ई कचरा योग्य ठिकाणी जातोय का याकरता त्या ठिकाणची यंत्रणा संचालित व्हावी आणि त्यामध्ये हा ई कचरा जावा याकरताचा हा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं, आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगावं आणि त्याचसोबत प्रत्यक्ष ह्या केंद्रावर डोनेशन देऊन, ई कचऱ्याचं डोनेशन देऊन या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं। यामध्ये सहभागी होणाऱ्या डोनर्सना एक ई सर्टिफिकेट मिळणार आहे। त्यासोबत जे व्हॉलेंटियर्स म्हणून सहभागी होणार आहेत यांना सुद्धा ई सर्टिफिकेट मिळणार आहे। आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार साधारणपणे 51 सेंटर्स ही झालेली आहेत। 70च्या वर सेंटर्स ही होतील पूर्ण नागपूर शहरामध्ये आणि यामध्ये जवळपास 250च्या वर व्हॉलेंटियर्स हे सहभागी होतील। आणि त्याचसोबत साधारण सेंटरचा विभागणी बघितली तर 16 शाळा यामध्ये, शाळा कॉलेजेस याच्यामध्ये आहेत। त्याचसोबत 9 कमर्शियल प्लेसेस आणि इतर 30 केंद्र ही या सगळ्यामध्ये सहभागी आहेत की जी सर्वसामान्यांकरता 26 जानेवारीला ओपन राहतील, जी व्हॉलेंटरी ड्रिव्हन आहेत आणि ज्याच्यातनं लोकांकडे एक प्रकारची सेवा करण्याचा आणि लोकांनी या सगळ्यामध्ये सहभागी होण्याचा एक अभिनव प्रयोग आपण करतोय।